तुझे किती मित्र स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात? 10%. सगळे करत असतील, तुला माहित नाही, कोणी सांगत नाही. असं ते म्हटलं की तू पैसे मागितले उद्या तर कारण की मी सहा मागत असतो ना त्याला नेहमी, त्यामुळे थोडे तरी दे ना, 5 रुपये सुद्धा मिळणार नाही. अरे द्या ना पैसे तर. होम लोन घेणं चांगलं आहे का की त्याच्याऐवजी SIP मध्ये शिफ्ट व्हावं? 50 लाखाचा मी फ्लॅट घेतोय, अज्युम करून चालू माझ्याकडे 10 लाख रुपये साठलेले आणि मी 40 लाखाचं लोन घेतोय. 40 लाखाच्या लोनला मला 35,000 रुपये EMI येतोय 20 वर्षासाठी. हे न करता 10 लाख रुपये म्युच्युअल फंड्समध्ये टाकले तर 35,000ची पण मी SIP केली. 10 लाख जे मी टाकतो ते 10 वर्षात 12% 30 लाख रुपये होतात. 35,000ची SIP 42 लाखाचे होतात 85 लाख रुपये. तुझ्याकडे 1,15 लाख रुपये होतात. फ्लॅट घेणं चांगलं राहील का फ्लॅट रेंट करणं चांगलं राहील? गोल्ड चांगलं आहे की म्युच्युअल फंड? पण म्युच्युअल फंड म्हणजे काय? तर म्युच्युअल फंडचे प्रकार तुम्ही सांगू शकाल? प्रामुख्याने 3 प्रकार आहेत: इक्विटी, हायब्रिड, डेट. असं म्हणणं बरोबर आहे का? मग म्युच्युअल फंड घेतलं तर मग लॉस होणारच नाही? ॲब्सोल्युटली. लास्ट 32 वर्षात एकही म्युच्युअल फंड झिरो झालेला नाही. मी बॅकग्राऊंड चेक केलाय तुझा, त्याला जर माहिती आहे की तू जबरदस्त इन्व्हेस्टर आहे, तुझ्याकडे 1 करोड रुपये आहे ते तू सगळ्यांना सांगतोय, तर ती ऑटोमॅटिकली इन्फॉर्मेशन जाणार. म्हणजे आपल्यासारख्या कोट्याधीशाचा मुलगा नवकोट नारायण. तर तुझी सेकंड प्रॉपर्टी आहे ज्याच्या रेंटवर तुला वाटते की तू फार एकदम झंडे काढलेत, ती तर प्रॉपर्टी विकलीच पाहिजे. पैसे दिसायला लागले की गाडी घेतो, घोडे घेतो, कार घेतो, गोल्ड घेतो, आपण माणूस रिअल इस्टेट घेतो, सगळे पैसे संपून टाकतो. प्रत्येक एजनुसार तुम्ही मला एक चांगले SIP मला सजेस्ट करा. 20 years ओल्डसाठी ओनली स्मॉल कॅप. 25 year. ओनली स्मॉल कॅप. समजा एकाने असा घेतलाय फ्लॅट, त्याचं होम लोन चालू आहे, तर त्यांनी फ्लॅट विकून SIP नवीन चालू केली पाहिजे का त्याच्यात सम अमाऊंट SIP मध्ये टाकलं पाहिजे? नमस्कार, आदित्य टॉक्स या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यात आधी तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या. ओके, माझं नाव राहुल कुलकर्णी. मी एक म्युच्युअल फंड ॲडवायझर आणि डिस्ट्रीब्युटर आहे. 2012 साली इंजिनिअरिंग आणि MBA कंप्लीट झाल्यानंतर मी माझ्या बाबांच्या बिझनेसला जॉईन झालो. प्रामुख्याने आम्ही स्टॉक मार्केट्सचे ब्रोकर्स होतो. म्हणजे आता आपण झिरोदा वगैरे कसे ब्रोकर्स आहोत, तसे आम्ही वेंचुरा सिक्युरिटीजच्या या कंपनीचे सब ब्रोकर्स होतो. 2012 ते 2017 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मला असं जाणून आलं की लोक स्टॉक मार्केट्समध्ये येत आहेत, ट्रेड करत आहेत, पण लोक पैसे कमवत नाही आहेत. म्हणून 2016ला मी कॉन्शियस डिसिजन घेतला की म्युच्युअल फंड्समध्ये वळायचं. फास्ट फॉरवर्ड 2023 माझ्याकडे आता 1700 क्लायंट्स आहेत. मी साधारण 150 करोड मॅनेज करतो. माझा इंस्टाग्रामवर राहुल कुलकर्णी _ म्युच्युअल फंड्स या नावाने चॅनल आहे. तिथे तुम्ही रील्स बघत असाल माझे. तर तुमची सुरुवात कशी झाली? तुम्ही जर्नी सांगू शकाल शॉर्टमध्ये? खरं सांगायचं तर मला कधीच फायनान्सच्या फील्डमध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणजे बाबा सेकंड जनरेशन होतो मी ऑन्ट्रप्रेनर. तर बाबा मला नेहमी म्हणायचे की तू माझ्या बिझनेसमध्ये येणार का? तर मी बाबांना एक वाक्य म्हणायचो की मी चणे विकीन पण तुमच्या बिझनेसमध्ये येणार नाही. का? कारण कंटिन्युअस अप्स अँड डाऊन्स असायचे. मार्केट वर गेलं की आम्ही खुशीत असायचो, मार्केट खाली गेलं की आम्ही डाऊन असायचो. पूर्ण आयुष्य मी हेच बघितलं. पण काही इन्स्टन्सेस झाले, बाबा मला जे पैसे द्यायचे त्यातले थोडेफार मी स्टॉक्स घ्यायचो, ते स्टॉक्स वाढले, त्यात प्रॉफिट झाला, लॉस झाला, पण मला थोडी गोडी लागायला लागली. आणि त्यामुळे मी बाबांच्या बिझनेसमध्ये थोडंसं लक्ष करायला सुरुवात केलं. आणि 2010ला मी ज्याला MBAला ॲडमिशन घेतली त्याला मला असं कळलं की फायनान्स ही फील्ड अशी आहे की मला आवडतं. मी पहिल्यापासूनच आय वॉज गुड विथ नंबर्स. म्हणजे नंबर्स मला आवडायचे. तिथून स्टॉक मार्केटची जर्नी सुरू झाली. लोक खूप येत होती पण पैसे कमवत नव्हती, म्हणून डायव्हर्सिफाय करायला पाहिजे म्हणून म्युच्युअल फंड्समध्ये आलो. आणि म्युच्युअल फंड्समध्ये गेल्या 6 वर्षात मी नेहमी म्हणतो नो वन हॅज लॉस्ट मनी येट. माझ्याकडे 1700 क्लायंट्स आहेत, एकाचेही पैसे बुडलेले नाही आहेत. रिटर्न्स व्हेरी झालेत. म्हणजे काही लोकांना 10% आहेत, काही लोकांना 12% आहेत, काही लोकांना 17-18% आहेत. पण प्रत्येक माणसाने पैसा बनवला आहे. जी माझी म्हणतो ना एक तळमळ आहे की प्रत्येक मराठी माणसाने यावं, इन्व्हेस्ट करावं आणि पैसे बनवावे. ही माझी शॉर्टमध्ये थोडीशी जर्नी आहे. मी एक असा माणूस आहे ज्याला म्युच्युअल फंडमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. का? कारण त्याच्यात टॅक्सेस खूप लागतात. तर तुम्हाला आता पूर्ण पॉडकास्टमध्ये मला कन्व्हिन्स करायचं की बाबा म्युच्युअल फंड हे चांगलं आहे आणि हा घेण्याला एक खूप स्टॉक्सपेक्षा खूप जास्त चांगला पर्याय आहे. तर सगळ्यात आधी बेसिकमध्ये जाऊया आपण. म्युच्युअल फंड म्हणजे काय? ओके, सो म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअली फॉर्म झालेला फंड. ओके, स्टॉक्स म्हणजे काय की आज आपण एका कुठल्या तरी ॲप किंवा कुठल्या तरी कंपनीवर अकाउंट ओपन करतो. HDFC सारखा शेअर आहे, HDFC शेअरमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. ह्याला म्हणतो आपण डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ओके, म्युच्युअल फंड म्हणजे काय? आज मी आहे, तू आहे, तुझे 2 मित्र आहेत, चौघांनी फॉर्म झालेला एक पूल असतो.
म्हणजे आपण एका कंपनीमध्ये एका AMCमध्ये पैसे टाकतो, ती कंपनी डिसाईड करते की कुठल्या फंडमध्ये किंवा कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजेत आणि त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. सो तू डायरेक्ट HDFCमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तुझ्यामध्ये एक इंटरमिडियरी येते ज्याच्यात तू पैसे त्याला देतो आणि ते नंतर स्टॉक्स घेतात. म्युच्युअली झालेला फंड म्हणजे म्युच्युअल फंड. आता तू दुसरं बोलला टॅक्सेशन. ओके, खूप लोकांना असं वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये खूप टॅक्सेशन आहे. मी तुला इथे सांगतो, सगळ्यात कमी टॅक्सेशन म्युच्युअल फंडमध्ये आहे. सगळ्यात कमी म्युच्युअल फंड्समध्ये. अज्युम करतो तू 30% ब्रॅकेटमध्येच. ओके, FDला तुझ्या इन्कमप्रमाणे टॅक्स लागतो. तू ज्या वेळेला रिअल इस्टेट विकतोस त्या तुला 20% टॅक्स लागतो. तू जेव्हा म्युच्युअल फंड्स विकतो त्या तुला 10% टॅक्स लागतो. सगळ्यात कमी टॅक्सेशन म्युच्युअल फंड्समध्ये. लोकांना माहितीच नाही आहे. लोकांना असं वाटतं की मी म्युच्युअल फंड्स विकले तर मला 30% टॅक्स लागणार. सगळ्यात कमी टॅक्स हा म्युच्युअल फंडमध्ये ऑफ ऑल द ॲसेट क्लासेस कम्पेअर्ड टू स्टॉक्स. स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड्स आर वन अँड द सेम. सो स्टॉक्समध्ये आणि म्युच्युअल फंड्समध्ये सेम टॅक्स लागतो जो 10% लाँग टर्मला आहे. त्याच्यात पण पहिले 1 लाख प्रॉफिटवर टॅक्स नाही आहे. 1 लाख प्रॉफिटच्या वर जेवढा तुला प्रॉफिट होईल त्याच्यावर तुला 10% भरायचे. असं आहे. तर एखाद्याने म्युच्युअल फंड घेताना काय काय बघावं? आता लेमॅनची 2 गोष्टी आहेत त्याच्यात. एक लेमॅन आहे म्हणजे तुझ्यासारख्या व्यक्ती आहे अज्युम करून, एक माझी व्यक्ती आहे. आता मी त्याच्यात मुरलेलो असल्यामुळे मी बरेच पॅरामीटर्स बघेन. ओके, मी नेहमी लोकांना सांगतो की बेसिकली लोक म्युच्युअल फंड बघताना काय करतात माहिती आहे का, की पास्ट परफॉर्मन्स बघून लोक म्युच्युअल फंड्स घेतात. पास्ट परफॉर्मन्स म्हणजे आज समजा एक सगळ्यांना एक्झाम्पल येतं, एक टाटा डिजिटल म्हणून खूप हाईप्ड फंड होता 2021ला. कोणालाही विचारलं ना तर त्याच्याकडे टाटा डिजिटल फंड असायचा. का? कारण तो त्याच्या आधी 5.5-6 वर्षात तो 5 पट झालेला. 2021 ते 2023 2 वर्षाचा रिटर्न -20%. हे कोणाला माहिती नाही. सो बघताना मी नेहमी म्हणतो की फंड हाऊस काय करतं ते इम्पॉर्टंट आहे. पास्ट परफॉर्मन्स 100% इम्पॉर्टंट आहे. तो वन ऑफ द फॅक्टर्स आहे. मी स्टँडर्ड डेव्हिएशन बघतो, थोडंफार PE बघतो. अल्फा म्हणजे काय? स्टँडर्ड डेव्हिएशन साध्या भाषेत सांगायचं झालं तर टेक्निकल आहे, चालेल ना? चालेल. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय की समजा कुठलाही फंड त्याच्या कॅटेगरीनुसार किती खालीवर होतोय, डेव्हिएट होतोय, त्याला आपण स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणतो. अल्फा म्हणजे आज आपण 4 जण आहोत. ओके, प्रत्येकाला ते सेम मार्क मिळणार नाही आहेत, कोणाला तरी वेगळे मार्क मिळणार आहे. पण ज्या क्लासमध्ये समजा 60 लोक आहेत, 60 लोकांचा एक ॲव्हरेज असतो. त्या ॲव्हरेजच्या वर असेल तू तर आपण म्हणतो तुम्ही आउटस्टँडिंग आहात, त्याला आपण म्हणतो अल्फा. बाकी पास्ट परफॉर्मन्स आहेत. थोडासा मी नेहमी म्हणतो ॲडवायझर का जरुरी आहे, थोडासा एक्सपिरियन्स खूप काउंट करतो आणि तो कुठल्याही पॅरामीटरमध्ये बसत नाही जो मी सांगू शकतो तुला, आणि तो खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. असं आहे. सो या साधारण गोष्टी मी बघतो. त्या पॉईंटवर पण आपण येऊया. फायनान्शियल ॲडवायझर का नेसेसरी आहे? मी मगाशी तुला एक प्रश्न विचारलेला की तू महिन्याला किती सेव्ह करतोस. समजा मी एक्झाम्पल घेतलं 10,000 रुपये. त्या 10,000 रुपयेमधले तू किती म्युच्युअल फंड्समध्ये टाकतो, किती स्टॉक्समध्ये टाकतो, किती RDsमध्ये टाकतो. ओके, प्रामुख्याने लोक काय करतात, 10,000 रुपये मी सेव्ह करू शकलो ना तर पहिले काही वर्ष फक्त 2-3 हजारच रुपये टाकतात. त्याला मी म्हणतो जस्ट टू टेस्ट द वॉटर्स, म्हणजे पाणी गरम आहे की गार आहे हे करण्यासाठी फक्त पैसे टाकतात. ॲडवायझर असेल ना तर तुला 10,000चे 10,000 रुपये इन्व्हेस्ट करायला भाग पाडेल. का? कारण 4-5 वर्षांनी जेव्हा रिटर्न्स मिळतात ना तेव्हा असं वाटतं मी त्यावेळेला का नाही पैसे इन्व्हेस्ट केले. इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे ना, इररेस्पेक्टिव्ह ऑफ एनी फील्ड तुला येणं गरजेचं आहे, तुला करणं गरजेचं आहे. आणि तो पैसा आहे. मला XYZ नाही आलं तर तू IT मध्येच आय गेस, बरोबर आहे. IT मध्ये तू कोडिंग करतोस. मला कोडिंग नाही आलं ना तर माझं लाईफ आहे तसं चालू शकतं. पण फायनान्स ही अशी गोष्ट आहे की तू जर ते नाही नीट केलंस तर तुला रिटायरमेंटला, तुझ्या मुलांच्या शिक्षणाला तुला असं वाटेल मी त्यावेळेला का नाही केलं. म्हणून म्हणतो ॲडवायझर जरुरी आहे. तो तुझ्या प्रत्येक ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफला टच करतो आणि तुला असा डिसिजन देतो जेणेकरून तुझी पुढची 10 वर्ष बेस्ट जातात. असं आहे. तर आपण अजून बेसिकमध्ये जाऊया. म्युच्युअल फंड, जसं तुम्ही सांगितलं म्युच्युअल फंड काय, तर म्युच्युअल फंडचे प्रकार तुम्ही सांगू शकाल काय प्रकारचे म्युच्युअल फंड असतात? ओके, प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. इक्विटी, हायब्रिड, डेट. इक्विटी म्हणजे साध्या शब्दात सांगायचं झालं तर मी 100 रुपये गुंतवायचे ठरवले इक्विटीमध्ये
तर 100च्या 100 रुपये स्टॉक मार्केट्समध्ये लागतात. हायब्रिड मी 100 रुपये गुंतवायचे ठरवले तर 70 ते 75% स्टॉक मार्केट्समध्ये राहतात, बाकी सगळे सेफ राहतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये राहतात. तिसरं आहे डेट. डेट इज लाईक FD. तू 100 रुपये गुंतवले, एकही रुपया मार्केटमध्ये राहत नाही, सगळे पैसे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये राहतात. तुझ्या रिस्कनुसार म्युच्युअल फंड्समध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, तुला म्युच्युअल फंडच्या बाहेर याची गरजच नाही आहे. आणि ते मिड कॅप स्मॉल कॅप ते कशामध्ये ओके. इक्विटीमध्ये सब पार्ट्स आहेत, लार्ज, मिड, स्मॉल आणि फ्लेक्झी ऑर मल्टी. या बेसिक 4 कॅटेगरीज आहेत. लार्ज कॅप म्हणजे काय, बेस्ट ऑफ द बेस्ट कंपनीजमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. मिड म्हणजे मध्यम कंपनीज, स्मॉल म्हणजे स्टार्टअप्स आणि फ्लेक्झी किंवा मल्टी कॅप म्हणजे ज्या तिन्ही कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो मिक्स, त्याला म्हणतात मल्टी कॅप. मल्टी याने सगळ्या ह्याच्यात. सो मी जसं बोललो, इक्विटी, हायब्रिड, डेट या 3 मेजर कॅटेगरीज आहेत. इक्विटीमध्ये लार्ज, मिड, स्मॉल आणि फ्लेक्झी ऑर मल्टी अशा कॅटेगरीज आहेत. लार्ज कॅपमध्ये जसं तुम्ही म्हटले सगळे हाय एंडची कंपनीज असतात. परफेक्ट. तर मग आता जसे हाय एंडची कंपनी, मग ती सेफ कंपनी आपण कन्सिडर करू शकतो. परफेक्ट. तर मग त्याच्यात रिस्क कमी असते का जास्त असते? ओके. सो लार्ज कंपनीज म्हणजे मी तुला एक उदाहरण द्यायचं सांगतो. तर इन्फोसिस आहे, बरोबर आहे. इन्फोसिस जी 1992 साली होती आणि इन्फोसिस 2023ला आहे, जी 92 साली वाढत होती, तिचा रेट अफलातून होता. आता ती त्या रेटने वाढेल का? नाही वाढणार, कारण तिची ग्रोथ ऑटोमॅटिकली झालेली आहे. सिम्पल उदाहरण घ्यायचं झालं, तुझ्या बाबांचं वय किती आहे? 52 नाही, तुझं वय किती आहे? माझं 25. तू किती रिस्क घेतोस आणि बाबा किती रिस्क घेतात? तू कसं आहे, तू पॉडकास्ट करशील, तू जॉब करशील, तू XYZ गोष्ट करेल का? कारण समजा इथून काही लॉस झाला तर तुझ्याकडे अजून 30 वर्ष आहेत. बाबा काय म्हणतील, मी ज्या रेटने चाललो आहे ना त्या रेटने चालू दे, मला काही प्रॉब्लेम नाही, पण मी त्या थोडेफार मला रिटर्न आले पाहिजे. सेम लार्ज कॅप कंपनीज आहे, ते फिनॉमिनल रिटर्न देणार नाही आहेत, पण ते तुला 10-12% काढून देतील. मिड स्पेस म्हणजे मला म्हणतो 30 ते 40 वर्षाची लोक, की आम्ही काही गोष्टी केलेल्या आहेत, काही गोष्टी ट्रायआउट केलेल्या आहेत, व्हॉट वर्क्स, व्हॉट डज नॉट वर्क हे आम्हाला माहिती आहे. आणि स्मॉल कॅप म्हणजे तू आहेस, ओके, जो सगळं ट्राय करतो आहे. एक गोष्ट त्याला मिळेल आणि ती एक्सपोनेन्शियल राईज देईल, पण त्याच्यासाठी 7-8 गोष्टी फेल होतील. स्मॉल कॅप हाय रिस्क हाय गेन्स, मिड कॅप मिड रिस्क हाय गेन्स आणि लार्ज कॅप नो रिस्क लो गेन्स असं म्हणतो मी त्याला. तर मग एखाद्याने म्युच्युअल फंड SIP चालू करायची म्हटलं तर त्याला काय काय क्रायटेरियाज किंवा कंपनीज बघणं आवश्यक आहे, म्हणजे कोणकोणत्या सेक्टरमध्ये जावं? ओके. कारण त्यात पण सेक्टर आहे, बँकिंग म्हणा किंवा हॉस्पिटॅलिटी, तर कोणते सेक्टर्स चूज करावे? सो मी नेहमी म्हणतो की जो नवीन आहे म्युच्युअल फंड्समध्ये त्याने कधीच सेक्टरल फंड घ्यायचे नाही. हा रूल नंबर 1 आहे. सेक्टरल फंड म्हणजे म्हणजे बँकिंग आहे, फार्मा आहे, IT आहे, कारण ते नाही चालले तर माहीत नाही. आपलं स्टार्ट करताना डायव्हर्सिफाईड फंड्स घ्यायचे. डायव्हर्सिफाईड म्हणजे जसं तू बोलला मिड कॅप, स्मॉल कॅप, हे डायव्हर्सिफाईड फंड आहेत. म्हणजे तू कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करतो, तू एका थीममध्ये इन्व्हेस्ट करत नाही. आता कोणी कुठले फंड्स घ्यायचे हेच आपण बघायचं झालं तर हे वयोगटानुसार असतं. ओके. माझं वय समजा 20 ते 30 आहे, मला रिस्क घ्यायची आहे तर मी जास्त मिड आणि स्मॉलमध्ये जाणार आहे. माझं वय समजा 30 ते 45 आहे, मला थोडी रिस्क घ्यायची आहे, थोडी रिस्क नाही घ्यायची आहे, तर मी मिड अँड स्मॉल घेणारच आहे, पण त्याच्याबरोबर फ्लेक्झी गॅप घेईन. आणि 50 नंतर आहे तर मी थोडेसे हायब्रिड फंड्स घेईन. पण मी ॲज अन ॲडवायझर मी बघितलं आहे, मी 50 वर्षाच्या माणसाला पण मिड आणि स्मॉलमध्ये एक्सपोजर दिलेलं आहे. का? कारण अशा काही व्यक्ती असतात ज्यांचे 45-50 इयर्सपर्यंत काहीच वेल्थ झालेली नसते आणि त्यांच्याकडे 10च वर्ष असतात. मग 10 वर्षात मी परत जर तुला सांगितलं की इथे डिफेन्सिव्ह खेळ तर माझं टार्गेट कधीच अचीव नाही होणार. सो ज्या वेळेला डिसाईड करतो फंड्स त्या मी 2 प्रकारचे कन्व्हिक्शन सांगतो. एक असतो की ॲडवायझर्स कन्व्हिक्शन, एक असतो इन्व्हेस्टर कन्व्हिक्शन. तू माझ्याकडे आला आहेस, मला SIP चालू करायचे, आता सगळं नॉलेज तर आपल्याला अवेलेबल आहे. तू म्हणशील दादा मला ह्यानं 4 फंड्समध्ये SIP करायची आहे. मी काय म्हणेन तुझी रिस्क प्रोफाईल काय आहे? तू म्हणशील मला ना दादा रिटर्न्स हवे आहेत पण मला रिस्क नाही घ्यायची आहे, बरोबर आहे. तू ते 4 फंड्स सांगशील ना, मी माझ्या कन्व्हिक्शनने तुला अजून 2 फंड्स देईल जे एकदम ॲग्रेसिव्ह आहेत, पण तुला सांगेन बाबा तुझ्या रिस्क प्रोफाईलनुसार बरोबर आहे. याला म्हणतो मी ॲडवायझर्स कन्व्हिक्शन. कारण 5 वर्ष तू राहिलास
तर तुझे फंड तुला रिटर्न देणार नाहीत, माझे फंड तुला रिटर्न देतील. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. याला मी म्हणतो मी सारखा म्हणत असतो ॲडवायझर जरुरी आहे. तुझं कोडिंगचं काम मी करू शकतो का? नाही करू शकत. मी किती रील्स बघितले, का नाही करू शकत? कारण तू 5-7 वर्ष त्याच्यात तू घासतोयस. एक्सपिरियन्स आहे, कुठे काय अडकला कोड, कुठे एक कॉमा जरी चुकला कोडमध्ये तरी पूर्ण कोड खराब होऊन जातो. सेम म्युच्युअल फंडचे. एक स्मॉल कॅप फंड नाही घेतला तर पूर्ण पोर्टफोलिओची बर्बादी होऊन जाते. असं आहे. तर म्हणजे हाय रिस्क होण्यासाठी स्मॉल कॅप्स घेणं आवश्यक आहे. स्मॉल आणि मिड ॲब्सोल्युटली गरजेचं आहे. तुम्हाला रिस्क घ्यायचीच आहे म्युच्युअल फंड्समध्ये. तुम्हाला असं नाही करून चालायचं आहे की मी सेफच खेळणार आहे वगैरे नाही. तुला रिस्क घ्यायचीच आहे. म्युच्युअल फंडमध्ये मी एक गोष्ट नेहमी म्हणतो, लास्ट 32 वर्षात एकही म्युच्युअल फंड झिरो झालेला नाही आहे. एवढं असूनही लोकांनी पैसे नाही जास्त बनवले. का? कारण लोक स्वतःचं डोकं लावतात. तुम्हाला एक्साइटमेंट बाजूला ठेवायची आहे, तुम्हाला ॲडवायझरचं ऐकायचं आहे, 10 वर्ष इन्व्हेस्टमेंट करायची आहे, बॉस यू बिकम अनस्टॉपेबल. असं म्हणणं बरोबर आहे का? मग म्युच्युअल फंड घेतलं तर मग लॉस होणारच नाही? ॲब्सोल्युटली. आता असं म्युच्युअल फंड घेतलं आणि लॉस होणार नाही म्हणजे ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. मी माझं उदाहरण देतो. 2016 नोव्हेंबरला मी पहिली इन्व्हेस्टमेंट केली. ओके. 2020ला मार्चला कोविड आला. बरोबर आहे. म्हणजे साधारण 3.5-4 वर्षाने माझी इन्व्हेस्टेड कॅपिटल होती 36 lakhs. त्याचे झालेले 30 लाख. आता मी हे 30 लाख रुपये काढले असते ना तर माझे 6 लाख रुपये लॉस झाला असता. बरोबर आहे. मी तसंच राहिलो. मी काही नाही केलं. आज माझी कॅपिटल साधारण 1 करोड आहे आणि त्याचे झालेत 1,70,00,000. सो 70 लाख रुपये प्रॉफिट आहे. सो तू लॉसमध्ये असू शकतो, पण त्याला मी नोशनल लॉस म्हणतो. जोपर्यंत तू रिडीम करत नाही तोपर्यंत तुला लॉस होत नाही. चांगले म्युच्युअल फंड्स तुला लॉस देणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि खराब म्युच्युअल फंड्स रिटर्न देणार नाहीत, पण तू कधी त्यातनं लॉस मेकिंग बाहेर नाही पडणार. असं. तर आता मी समजा आज SIP सुरू केली तर मी किती वर्षानंतर मी प्रॉफिटमध्ये जाण्याची शक्यता आहे? असं काय टाईम पिरियड आहे का? की बाबा त्या स्लॉटनंतर आता मोस्टली लोक 5,000ची आज इन्व्हेस्टमेंट मंथली म्हणलं तर 5 yearsपर्यंत करतात. तो एक प्लॅन असतो. तर 5 yearsपर्यंत होऊ शकतो का प्रॉफिट? ओके. सो 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कधीही कुठलीही इन्व्हेस्टमेंट करायची आहे तुला, पहिले 3 वर्ष अज्युम करायचं आहे 0 रिटर्न. ओके. तू 10,000ची SIP केलीस तर वर्षाला तू 1,20,000 तुझे इन्व्हेस्ट होतात. गुणिले 3 वर्ष म्हणजे 3,60,000. अज्युम करून चालायचं आहे 3,60,000ची त्यावेळेला व्हॅल्यू 3,50,000 आहे. 0 रिटर्न, मायनसमध्ये रिटर्न. हा माइंडसेट असेल तरच म्युच्युअल फंडमध्ये यायचं. कारण डेटा असा सांगतो की पहिले 3 वर्ष प्रॉबॅबिलिटी रिटर्न्स मिळायची खूप कमी असते. पहिले 3 वर्ष. 5 वर्षानंतर तुला 10% वर प्रोबॅबिलिटी असते रिटर्न्स मिळायची. 7 वर्षानंतर 12% वर जातो. 10 वर्षानंतर 15% वर जातो. आता ह्याच्यामध्ये काही लोकांना आधी पण रिटर्न्स मिळतात, काही लोकांना नंतर पण रिटर्न्स मिळतात. बट दिस इज व्हॉट डेटा सेज. मी डेटावर काम करणारा माणूस आहे. सो मी तुला जे काय खरं आहे ते सांगणार आहे. सिम्पल आहे. 22 वर्षाचा मुलगा आहे तर त्याला आता स्टार्टिंगला ॲज सच मनी एवढे नाही, तर तो ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर हायर नाही करू शकत. तर त्यांनी काय बघावं म्युच्युअल फंडमध्ये किंवा ते ऑप्ट करू शकतात जेणेकरून प्रॉफिटची प्रॉबॅबिलिटी वाढेल? पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, ॲडवायझर हा फ्री ऑफ कॉस्ट येतो तुमच्याकडे. तुम्हाला अपफ्रंट फी काहीच नाही पे करायची आहे. प्रत्येक फंडमध्ये एक्सपेन्स रेशो असतो. ओके. तो एक्सपेन्स रेशोमधनं काही पैसे काढले जातात आणि तुम्हाला रिटर्न्स मिळाला जातात. सो मी जसं बोललो की तुम्ही 5 वर्ष थांबलात तर तुम्हाला 12% रिटर्न्स मिळतात. सो दिस इज इन द हँड्स ऑफ इन्व्हेस्टर. तू 1,000 गुंतव, तू 2,000 गुंतव, तुला अपफ्रंट फी काहीच नाही आहे. तुला जे काही रिटर्न्स मिळणार आहे त्यातनं फंड बाहेर काढते आणि ॲडवायझरला पे करते. तुझ्या ॲट द हँड्स ऑफ इन्व्हेस्टर इज फ्री. म्हणजे तुला 2,000ची SIP करायची आहे आणि तुला राहुल कुलकर्णीला 5,000 रुपये द्यायचे आहेत असं काहीच नसतं. तू 2,000 रुपयाची SIP कर, तुला 12% रिटर्न्स मिळाले तर ते तुझे हातात आलेले रिटर्न्स आहेत. जे काही एक्सपेन्सेस आहेत ते फंड आधीच मायनस करतं आणि तुला हातात देतं. त्याच्यात ॲडवायझर्स फी येते, ज्याला आपण एक्सपेन्स रेशो म्हणतो. तर एक 40-45 वर्षाचा व्यक्ती आहे तर त्यांनी कसे चूज करावे म्युच्युअल फंड? त्यांनी फायनान्शियल ॲडवायझरकडे म्हणजे जावं की नाही? ओके. सो मी नेहमी म्हणतो की SWP हा ऑप्शन ना, म्हणजे SWP हा कॉन्सेप्ट आहे, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. आजच्या घडीला लोकांना पेन्शन नाही आहे. ओके. मेजॉरिटी लोक प्रायव्हेटमध्ये.
प्रायव्हेटमधनं माणूस जो रिटायर होतो त्याला ॲव्हरेज 25 ते 30 लाख रुपये मिळतात रिटायरमेंटनंतर, बरोबर आहे. आता हे 25 ते 30 लाख रुपये तो काय करतो ना, तो ट्रेडिशनल स्कीम्समध्ये टाकतो. का? कारण त्याला माहितीच नाही की म्युच्युअल फंड पैसा देऊ शकतं तुम्हाला. आणि त्यांच्यावर बंबार्डिंग काय केलेलं असतं, यार तू रिटायर होतोयस, तू आता 50शीचा आहेस, तू रिस्क कुठे घेतोयस. पण रिस्क नाही, तुम्हाला कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची आहे. का? कारण महागाई एवढी वाढती आहे की तुम्हाला घरी तर पैसा आला पाहिजे, पण मुद्दलवाढ पण झाली पाहिजे ना. ती मुद्दलवाढ फक्त म्युच्युअल फंड्समध्ये होते. ते कन्व्हिक्शन फक्त तुम्हाला ॲडवायझर देऊ शकतो, कारण त्याच्याकडे तुझ्या मित्राच्या वडिलांसारखे अनेक क्लायंट्स त्याने हँडल केलेले असतात. आणि प्रत्येक क्लायंटप्रमाणे, प्रत्येक रिस्कप्रमाणे तुमच्याकडे वेगवेगळे फंड्स असतात, ते तुम्हाला ॲलोकेट केले जातात. असं आहे. तर एक माझे सर एक 25 इयर ओल्ड एम्प्लॉई आहे, ज्यांनी आता जस्ट जॉबला वगैरे सुरुवात केली. तर त्यांनी आता मोस्टली घरच्यांचं असतं की बाबा त्यांनी फ्लॅट घ्यावं, होम लोन घ्यावं. तर होम लोन घेणं चांगलं आहे का, की त्याच्याऐवजी SIPमध्ये शिफ्ट व्हावं? ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, जेव्हा कोणी कमवायला लागतो 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुझ्याकडे ना चांगला मेडिक्लेम असणं गरजेचं आहे. आज मेजॉरिटी लोक मी बघतो की ऑफिसचा मेडिक्लेमवर खूप रिलाय असतात. ओके, पण ऑफिसचा मेडिक्लेम समजा बंद झाला किंवा स्विच केलं तुम्ही, त्या पट्ट्यात तुम्हाला मेडिक्लेम नाही आहे आणि तुम्हाला हॉस्पिटलायझेशन झालं तर काय? तुझ्या वयाला 50 लाखाचा मेडिक्लेम वर्षाला 12,000ला मिळतो. 25व्या वर्षी 50 लाखाचा मेडिक्लेम वर्षाला 12,000ला मिळतो. टर्म इन्शुरन्स काढायचा दुसरा. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? टर्म प्लॅन. येस, इन केस ऑफ डेथ नॉमिनीला पैसे मिळतात. जेवढं तुम्ही लवकर काढता तेवढं तुम्हाला कमी प्रीमियम मिळतो. आणि तिसरं आहे तुम्हाला म्युच्युअल फंड्स करायचे. ओके, लोकांना हल्ली अवेअर झालेत, लोक मेडिक्लेम काढतात, टर्म इन्शुरन्स काढतात, पण SIP करण्याच्या ऐवजी लोक रिअल इस्टेट घेतात. आता आपण रिअल इस्टेटचं एक उदाहरण घेऊ की 50 लाखाचा मी फ्लॅट घेतो आहे. ओके, अज्युम करून चालू, माझ्याकडे 10 लाख रुपये साठलेले आहेत आणि मी 40 लाखाचं लोन घेतो आहे. 40 लाखाच्या लोनला मला 35,000 रुपये EMI येतो आहे 20 वर्षासाठी. हे न करता मी ते 10 लाख जे डाऊन पेमेंट दिलेलं, ते 10 लाख रुपये म्युच्युअल फंड्समध्ये टाकले आणि 35,000 जो EMI भरणार होतो, तर 35,000ची पण मी SIP केली. ओके, कळलं. मी 50 लाखाचा फ्लॅट घेणार होतो, 10 लाख रुपये डाऊन पेमेंट करणार होतो, 40 लाखाचा लोन काढणार होतो, 40 लाखाला EMI 35,000 येतो. हे काही न करता 10 लाख डाऊन पेमेंटच्या ऐवजी 10 लाख म्युच्युअल फंड्समध्ये डायरेक्ट टाकले आणि 35,000ची SIP सुरू केली. 10 लाख जे मी टाकतो ते 10 वर्षात 12% 30 लाख रुपये होतात. ओके, 35,000ची SIP, ओके, ही अशीच चालू ठेवली, मी काही वाढवली नाही, 10 वर्ष सेम ठेवली. तर 35,000 म्हणजे वर्षाला साधारण 4,20,000 होतात, 10 वर्षाला 42 लाख होतात. 12% 42 लाखाचे होतात 85 लाख रुपये. ओके, 10 लाख रुपयाचे झालेले 30 लाख, 35,000ची SIPने झालेले 85 लाख. 85 लॅक्स प्लस 30 लॅक्स, तुझ्याकडे 1,15,00,000 रुपये होतात. तुझं वय 25 आहे, 35व्या वर्षी तुझ्याकडे 1 करोड रुपये, कसं फिलिंग येईल तुला? मला तू सांग बरं. 50 लाखाचा फ्लॅट मला, चल मी म्हणतो 1 करोड झाला 10 वर्षात. ओके, असं पण समजा म्हणजे 1 करोड झाला फ्लॅट. पण त्यावेळेला तुझ्याकडे असलेल्या कॉर्पसमधलं 30-40% पैसे काढायचे आणि लोन घ्यायचं आहे बाकी. म्हणजे 10 वर्षात तू आज समजा लाखभर रुपये कमवतोय, तू त्याला 2-2.5 लाख रुपये कमवणार आहेस. सगळ्या गोष्टी चेंज होतात. लोक काय करतात, पहिले फ्लॅट घेऊन टाकतात आणि पूर्ण आयुष्याला त्या EMIच्या बर्डनमध्ये जगतात आणि पूर्ण लाईफची वाट लावतात. सेम चूक मी पण केली आहे. 2017ला घाटकोपरला फ्लॅट घेतला, त्याची किंमत 2 BHKची 1,25,00,000 होती. 2023 आज मी विकायला जातो आहे, ते 1,25,00,000 पण येत नाही आहे. मी आत्ता 55 लाख रुपये EMI भरला आहे आणि आता मला इथून बाहेर पडायचं आहे. मला 2 BHKवरनं 3 BHKवर जायचं आहे. म्हणजे मी आता 3 BHKवर मूव्ह झालो आहे, पण मी आता रेंटवर राहतो आहे. तर मला तो आधीचा फ्लॅट विकलाच जात नाही आहे. आता मला कोण विकून देणार तो फ्लॅट? ही माझीच नाही, ही बरेच लोकांची अवस्था आहे. पण आपल्याला फक्त ब्राईटर साईड ऑफ रिअल इस्टेट दिसते, आपल्याला ही जी सॅड स्टेट आहे ही दिसतच नाही आहे. मी म्हणून लोकांना सांगतो की कृपा करून स्टार्ट ऑफ द करिअरला घेऊ नका. तुम्ही आज विचार करताय ना, तुम्ही 5 वर्षांनी घ्या फ्लॅट, तुमची लाईफ सेट होऊन जाईल. तर आता फ्लॅट समजा आज आपण घेतला तर 10 वर्षांनी इन केस त्याची किंमत वाढली
आणि जसं तुम्ही म्हणले कॉस्ट जरा डेप्रिशिएट झालं किंवा मनीची व्हॅल्यू तेवढी राहिली नाही, मग ते फ्लॅट प्रॉफिटेबल पडतं ना जास्त काय. सी कसं असतं ना, इन्फ्लेशन तर आहे 7-8% आहे. ओके, मी तुला जे एक्झाम्पल्स दिलेत ना ते तुला आत्ता जमणाऱ्या EMIवरनं एक्झाम्पल्स दिले. मला खूप लोक म्हणतात आता समजा 10 लाख रुपये मी डाऊन पेमेंट केलं आणि 35,000ची SIP केली, 10 वर्षाने 1,15,00,000 झाले. तुला असं वाटतं 1,15,00,000 कमी आहे, 1.5 करोड पाहिजे त्यावेळेला, वाढव ना तुझी SIP अमाऊंट, 1 लाख कर महिन्याला, 10 वर्षाने 3 करोड होतील. ते आपल्याला जमत नाही. लोक नुसतं कॅल्क्युलेशन बेस्ड करतात, माझी मनी व्हॅल्यू कमी होते. त्या ताकदीने इन्व्हेस्टमेंट कोणी करायला मागत नाही. तुम्ही ताकदीने इन्व्हेस्टमेंट 2 लाख SIP करा महिन्याला, 6 करोड होतील 10 वर्षाने. 6 करोड पुरतील आपल्याला? पुरतील ना? 2 लाख करा SIP. माझं सिम्पल म्हणणं आहे, चालू करणं इज इम्पॉर्टंट. जसा तुमची ग्रोथ होते, तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट वाढणं इज इम्पॉर्टंट. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टंट राहणं इज इम्पॉर्टंट. तिन्ही गोष्टी होत नाही. पैसे दिसायला लागले की गाडी घेतो, घोडे घेतो, कार घेतो, गोल्ड घेतो, आपण माणूस रिअल इस्टेट घेतो, सगळे पैसे संपवून टाकतो आणि ॲट द एंड पैसे उरत नाही. ते नाही झालं पाहिजे. आपण आता ते गोल्डच्या पार्टवर जाऊयात, पण त्याच्या आधी हे आपलं सगळं कॅल्क्युलेशन्स आपण बेस्ट ठेवलं 12% इंटरेस्ट झाल्यावर. जर इन केस ते इंटरेस्ट कमी झालं तर, किंवा स्टॉक्स जसं आपण म्हणतो व्हॉलेटाईल खूप आहे तर डाऊनफॉल झाला तर. आता तुला मी ह्याच्यात एक मस्त एक रिअल एक्झाम्पल देतो. मी नेहमी सगळ्या रील्समध्ये सांगत असतो 10 वर्षाला तुम्हाला 12% मिळणार. माझ्याकडे एक एक्झाम्पल झालं आहे. 2010ला माझ्या एका क्लायंटने म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलेली. माझ्याकडे नव्हता करत, तो बाहेर करत होता, कारण त्याला म्युच्युअल फंड्स करायचोच नाही. 2020 10 वर्ष झाले. 2010ला चालू केलेलं, 2020 10 वर्ष झाले. त्याचं नशीब असं फुटकं की 2020ला कोविड आला. कोविडला सगळ्यांना माहिती आहे मार्केट पडलं. मार्केट पडल्यानंतर 10 वर्षे त्याची इन्व्हेस्टमेंट होती 10 करोड रुपये. 10 करोडचे झालेले 9 करोड 20 लाख. त्याने मला फोन केला, ती एवढा बोंबलत असतो की 10 वर्षाने 12% तरी मिळणार. माझी 10 वर्षाची कॅपिटल, 10 वर्षानंतर माझी कॅपिटल पण नाही आहे, तर काय करायचं बरं. हा कोविडसारखा इव्हेंट हा वन्स इन अ ब्ल्यू मून होतो. असा नाही की तो दरवर्षी येणार आहे किंवा पण ती इव्हेंट असा होता की तो हादरवून सोडलेला. मी म्हटलं आपण एवढं बोंबलतो, 10 करोड ज्याची इन्व्हेस्टमेंट असते त्याची ताकद काय असते तुम्हाला माहिती आहे. मी त्याला बोललो आता फक्त 6 महिने थांबायचे. हा इव्हेंट नवीन आहे सगळ्यांसाठीच. आज त्याची इन्व्हेस्टमेंट 17 करोड आहे आणि त्याचे झालेत 35 करोड. जर त्याने 80 लाख लॉस घेतला असता तर आज 18 करोड प्रॉफिटला मुकला असता तो. सो मी नेहमी म्हणतो की म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक मार्केट्स हा इट्स अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. हे असं होणारच आहे, असं होईलच असं नाही आहे, पण प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज व्हेरी हाय. तुम्हाला जर 100% हवं आहे प्रोबॅबिलिटी तर तुम्ही FD करा. पण तुम्हाला 90% प्रोबॅबिलिटी हवी असेल, 10% जरी रिटर्न्स मिळाले तरी FDपेक्षा 3% जास्त होतात. अजून काय पाहिजे. आता आपण कंपॅरिझन करूया थोडंफार. समजा इन केस फ्लॅट घेणं चांगलं राहील का फ्लॅट रेंट करणं चांगलं राहील. आपण आकडेवारी करूया. ओके, मी ज्या फ्लॅटमध्ये आता राहतो आहे त्या फ्लॅटची किंमत 3 करोड रुपये. ओके, त्या 3 करोडच्या फ्लॅटला मी 60,000 रुपये रेंट देतो आहे. ओके, आता ह्या 3 करोडचा फ्लॅट मी आज घेऊ शकतो असं मी अज्युम करून चालतो. ओके, अज्युम कसं केलं मी, 3 करोडच्या फ्लॅटला माझ्याकडे 1.5 करोड रुपये आहे, ते 1.5 करोड मी डाऊन पेमेंट म्हणून केलं आणि 1.5 करोडचा मी लोन केला. 1.5 करोडच्या लोनला आजच्या घडीला 1,20,000 EMI येतो आहे आणि माझ्याकडे 1.5 करोड आहे ते मी देऊन टाकले. आता नुसता पण EMIचा पार्ट बघितला ना तर ते 1.5 लाख रुपये 1.5 करोडच्या लोनला जे 1,20,000 EMI येणार आहे, मी त्याच्या आधी फक्त 60,000 रुपये रेंट भरतो आहे. तिथेच माझं 60,000चं सेव्हिंग होतं आहे. प्लस 1.5 करोड जे मी अपफ्रंट भरलेत हे मी आता जसे आहेत म्युच्युअल फंड्समध्ये तसे 10 वर्ष ठेवले, 12% 5 करोड रुपये होतात. 5 करोड होता 10 इयर्समध्ये. ओके, आणि मी समजा 1,20,000 रुपये EMI होणार होता, मायनस 60,000 मी रेंट भरतो आहे. जे 60,000 एक्स्ट्रा माझ्या अमाऊंट उरते त्याची मी SIP केली असती तर 60,000 रुपये महिना म्हणजे 12 महिन्याचे झाले 7,20,000, 10 महिन्याचे झाले 72 लॅक्स. 12% हे होतात 1.5 करोड. लमसमचे 5 करोड,
हे 1.5 करोड, टोटल 6.5 करोड होतात. माझ्याच 3 करोडच्या फ्लॅटची किंमत किती होणार आहे? मॅक्झिमम 4 करोड, 4.5 करोड. बॉस, पैसा बनता है म्युच्युअल फंड्स में. तुम्हाला फक्त थोडंसं पेशन्स दाखवण्याची गरज असते. म्हणून मराठी माणसाकडे 1 करोड पण नसतात. त्याच्याकडे फ्लॅट असतात 2-3, त्यातले 2 EMIवर असतात. त्याला असं वाटतं ते त्याचे आहेत, पण ते त्याचे नसतात, बँकेचे असतात. पण स्वतःकडे 50 लाख पण नसतात. दिस इज द पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स. तर म्युच्युअल फंडला गोल्ड सोबत कम्पेअर करूया. गोल्ड चांगलं आहे की म्युच्युअल फंड? मी तुला एक प्रश्न विचारतो, तुझ्याकडे गोल्ड किती आहे? नाही, घरातलं. मला तू अमाऊंट नको सांगू, पण घरच्यांना सांगितलंस तू गोल्ड चांगलं आहे की म्युच्युअल फंड, घरचे काय म्हणतील? गोल्ड. का म्हणतील? बिकॉज इट इज अन इमोशनल ॲसेट. मी नेहमी म्हणतो, लोक गोल्ड हाताळतात, घालतात, तर ते खूप बरं वाटतं. म्युच्युअल फंड तू काय करू शकतोस? तू फक्त व्हॅल्युएशन बघू शकतोस. तू रिडीम केले तुझे पैसे कमी होणार आहे. तुला मी फ्लॅट घ्यायला नाही म्हणतोय, तुला मी कार घ्यायला नाही, म्हणजे तुझ्या सगळ्या गरजांना मी नाही म्हणतोय. गोल्ड कसं, तू समजा आज चेन घाल आणि रस्त्यावरनं या कोथरूडवरनं फिर, किती लोक तेवढे बघतील? सगळेजण बघतील, काय यार आदित्य टॉक्स, काय केवढा श्रीमंत झाला पॉडकास्ट करून, गोल्ड घालायला लागला. इगो मसाज झाला तुझा, बरोबर आहे. हा म्युच्युअल फंडमध्ये होत नाही. तुझे किती मित्र स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतात? अरे 10%. सगळे करत असतील, तुला माहिती नाही आहे. हो का? कोणी सांगत नाही. किती करतो? ते 6 SIP आहेत. व्हॅल्युएशन किती आहे? नाही. दिस इज व्हॉट इन्व्हेस्टमेंट इज. गोल्ड आपण दाखवू शकतो, आपण मजा करू शकतो. म्युच्युअल फंड हा पर्सनल गोष्ट आहे. हिस्टॉरिकली गोल्ड घेतलेलं हे 7 ते 8% वाढतं वार्षिक, पण गोल्ड विकलं जात नाही. का? कारण गोल्ड विकायला गेलं ना, घरचे म्हणत एवढी खराब परिस्थिती आली तुझी की गोल्ड विकतोय घरातलं. म्युच्युअल फंड्स 10-12% रिटर्न्स देतात, पण एनी टाईम लिक्विड आहे. तुझ्याकडे 1 करोड, समजा 1 किलोचं तुझ्याकडे बार आहे, ओके, आणि तुला त्यातनं 1 किलो म्हणजे आजच्या घडीला किती झाला? 60 लाख रुपये. हो ना, 60 लाख रुपये. तर तुला 1 लाखाची गरज आहे, तू काय करणार त्यातनं? काहीच करू शकत नाही तू. पण माझ्याकडे 60 लाखाचा म्युच्युअल फंड आहे, मला 1 लाख रुपये हवे, मी आज विकले, तिसऱ्याशी बँकेत येतात. मला गोल्ड घ्यायचं आहे, तर मी काढीन, गोल्ड बनवीन, मी फिरवीन. दिस इज द पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स. लिक्विडिटी हा जो प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला नेहमी लोकांना सांगतो, कोविडमध्ये माझे असे क्लायंट्स आहेत ज्यांची इन्व्हेस्टमेंट नीलवर झाली. नील म्हणजे नील रिटर्न्सवर होती, पण पैशांची गरज लागली ना, तर त्यावेळेला बँका बंद होत्या, पण म्युच्युअल फंड्समधनं रिडीम करून त्यांचे हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस झाले. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, माझा एक क्लायंट आहे, 18 लाख रुपये इन्व्हेस्टेड होते, 18 लाखाचे झालेले 17 लाख रुपये. त्याला 3 लाखाची गरज होती, ओके, बाहेर पडू शकत नव्हतो, पण त्याची मुलगी ॲडमिट होती, तो ॲडमिट होती. त्याने मला फोन केला, एका OTPने 3 लाख रुपये काढले, 3 लाख रुपये बँकेत गेले, त्याने क्रेडिट कार्ड स्वाईप केलं, 3 लाखाची गरज भासली. FDवाल्यांचं काय झालं? तुम्ही सायनस मिसमॅच आहे, बँकेतच जायचं. गोल्ड तू कसं करणार? पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स. द अर्लियर यू अंडरस्टँड, थोडं तुमचा लाईफ बेस्ट आहे. तर आता म्हणजे मी एक रील बघितली होती, ज्यात ॲज अ गिफ्ट म्हणून SIP गिफ्ट करतात. तर ते ट्रेडिशन चालू होऊ शकतं का आपल्या इथं? ॲब्सोल्युटली. मी 5 वर्षापूर्वी चालू केलं आहे. माझ्या मित्रांमध्ये ज्यांना कोणाला मुलं झाली आहेत, पहिला वाढदिवस आला आहे, पहिली SIP आम्ही सगळे मित्र भरतो, नंतर SIP तो भरतो. जेव्हा केव्हा पहिला आमच्या रिलेटिव्समध्ये कोणी नोकरीला लागतो, लागल्यानंतर पहिलं इन्स्टॉलमेंट आम्ही भरतो, नंतर तो इन्स्टॉलमेंट भरतो. सवय आपण लावून द्यायची आहे, नंतर ते बरोबर कॅरी फॉरवर्ड होतं. आणि जेवढं यंग असताना तुम्ही चालू करताना, बॉस 5-10 वर्ष तुम्ही दिलेत ना, एवढा पैसा बनतो, यू बिकम अनस्टॉपेबल. चालू करणं इम्पॉर्टंट आहे. थोडंसं टेक्निकलमध्ये जाऊया. जसं तुम्ही म्हणाले म्युच्युअल फंड घेताना CAGR वगैरे बघावं लागतं. CAGR ॲक्च्युली काय असतं? CAGR म्हणजे कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट, वार्षिक परतावा ज्याला आपण म्हणतो. की मी आज समजा 1 लाख रुपये टाकले, मला 12% CAGR मिळतो आहे, म्हणजे 1 लाखावर 12% म्हणजे 1,12,000, त्याच्यावर 12% म्हणजे 1,25,000, ह्याला म्हणतात आपण CAGR. मी टाकलेले पैसे 5 वर्षात किती वाढले, याला जर वार्षिक मी रिटर्न्स बघायचे झाले, तर आपण वार्षिक परतावा आपण CAGR बघतो. म्हणजे मी आज सांगितलं तुला की 12% रिटर्न्स मिळत आहे, तर ॲन्युअलाइज तुला 12% मिळते, ह्याला म्हणतात CAGR.
आणि कॅपिटल ॲप्रिसिएशन. कॅपिटल ॲप्रिसिएशन मी 1 लाख रुपये टाकले, त्याचे झाले 10 लाख रुपये, म्हणजे 9 लाख रुपये माझा कॅपिटल ॲप्रिसिएशन झालं. रिस्क रिटर्न रेशो काय असतं? ओके, रिस्क रिटर्न म्हणजे तू किती रिस्क घेतोय त्याच्या बदल्यात तुला किती रिटर्न मिळतं आहे, ह्याला म्हणतो आपण रिस्क टू रिटर्न. आता तुला मी प्रश्न विचारतो, मी तुला सांगितलं उद्या मार्केट पडणार आहेस, तू जाणकार व्यक्ती आहेस, बरोबर आहे, तुला माहिती आहे मार्केट ऑल टाईम हायला आहे, मी तुझ्याकडे 1 करोड रुपये आहेत, तुला मी सांगितलं तुला 1 करोड उद्याच टाकायचे, तर तू घेशील रिस्क? का नाही घेणार? ऑल टाईम हायला आहे. 99% लोक विदाऊट ॲडवायझर हेच करतात. एक वॉरेन बफेचं वाक्य आहे, द बेस्ट टाईम टू इन्व्हेस्ट वॉज 20 years बॅक, द नेक्स्ट बेस्ट टाईम इज टुडे. तू 20 वर्षापूर्वीचे स्टॉक्सचे रेट्स बघ, 20 वर्षापूर्वी म्युच्युअल फंडच्या NAVs बघ आणि आत्ताच्या NAVs बघ, जमीन आसमानचा फरक आहे. हेच पुढे पण 10 वर्षात होणार आहे. कुठे टाकायचं ना, दॅट इज इम्पॉर्टंट. कुठच्या स्टेजला कुठले फंड्स घ्यायचे इज व्हेरी इम्पॉर्टंट. तू आत्ता स्मॉल कॅपमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट टाकले तर तुला रिटर्न्स नाही जास्त मिळणार, पण तू जर ॲडवायझरकडे गेला, ॲडवायझरने तुला प्रॉपर ॲडवाईस करून दिला, तुझ्या गोल्सप्रमाणे तुला फंड्स दिलेत, यू आर बाउंड टू गेट रिटर्न्स ॲट कुठल्याही मार्केटमध्ये. मी हार्डकोर स्टॉक मार्केटवाला माणूस आहे, मी म्युच्युअल फंड्स करतो, मी स्टॉक मार्केट्स नाही बघत. का? कारण माझा लास्ट 7 वर्षाचा CAGR असा आहे की जो मला स्टॉक मार्केट्समध्ये मिळतच नव्हता. बरं मिळाला ना तर त्याला मला एक प्राईस पे करायला लागायची, माझी झोप जायची, माझी छाती दुखायची. कोणी सांगितलं आहे? पीसफुल इन्व्हेस्टमेंट आहे, 10 वर्ष द्यायचे, लाईफ बनते, दॅट्स इट. अजून थोडं टेक्निकल टर्म्समध्ये जाऊया. अजून काय काय टेक्निकल आपल्या पॅरामीटर्स बघायला पाहिजे जर एखाद्याला म्युच्युअल फंड घ्यायचं आहे विदाऊट म्हणजे फायनान्शियल ॲडवायझरकडे न जाता? ओके, काय बघितलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी नेहमी म्हणतो की तुमच्या ॲपेटाईटनुसार इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक आहे तुमच्या ॲपेटाईटनुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, दुसरं आहे टेन्युअरबद्दल तर आपण बोललो. मेजर लोक म्हणजे कुठे त्यांना त्रास होतो ती म्हणजे ॲपेटाईटनुसार. आपण मगाशी डिस्कस करत होतो की समजा तुला 10,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत, तू काय करशील की पहिले 2,000 मी टाकून बघू, मार्केट रिटर्न देत आहे की नाही बघू, ज्याला म्हणतो आपण जस्ट टू टेस्ट द वॉटर्स. पाणी गरम आहे की गार आहे तर आपण पहिले पाय टाकून बघतो, आपण डायरेक्ट उडी नाही मारत. तसं लोक म्युच्युअल फंडमध्ये थोडेसे पैसे टाकून बघतात. मी नेहमी म्हणतो पूर्ण पैसे टाका, पैसे डुबणार नाही ह्याची खात्री मी देतो तुम्हाला. पैसे डुबणार नाही, रिटर्न्स व्हेरी होतील, पण काय होतं की मी आज माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत, मी 30,000 रुपये म्युच्युअल फंड्समध्ये टाकले आणि 70,000 रुपये मी बँकेत ठेवले, जे 3% वाढत आहेत, आणि माझे जे 30,000 रुपये ते म्हणजे 20% वाढत आहेत. माझं नेट रिटर्न 7-8% होतो ना. हे लोकांना कळतच नाही. सो तुम्हाला काही जमत नाही आहे, काहीच अंदाज नाही आहे, तुम्ही एक काम करा, काही पार्ट मिडमध्ये टाका, काही स्मॉलमध्ये टाका, काही हायब्रिडमध्ये टाका आणि काही फ्लेक्झीमध्ये टाका, दॅट्स इट. पण पूर्ण पैसे इन्व्हेस्ट करा. थोडा इमर्जन्सी फंड बाजूला ठेवा, कारण आपल्याला 3 वर्ष रिटर्न नाही मिळणार असं आपण ॲझ्युम करून चालतो आहे. सो ते थोडे पैसे बाजूला ठेवा आणि बाकीचे पैसे पूर्ण म्युच्युअल फंडमध्ये टाका. फॉर अ पिरियड ऑफ 5 years तुम्हाला रिटर्न मिळणार आहेत. आपण कन्सिडर करू एक 100% आपलं इन्कम आहे, समजा 1 लाख रुपये इन्कम आहे, तर किती अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये टाकायला पाहिजे असं? ओके, आता हा प्रश्न मी तुला विचारतो. हा तो म्हणशील किती प्रश्न मला विचारतायत. तुला काय वाटतं किती पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे? माझ्या अकॉर्डिंग टू 1,20,000. तुझी आता ॲपेटाईट किती इन्व्हेस्टमेंट करायची? ॲपेटाईट ऑलमोस्ट 60-70K. मग का 50,000 का नाही करायचे? सेफ्टीसाठी किंवा सेफ्टी म्हणजे इन केस काय मेडिकल कंडिशन झाले म्हणा, मेडिक्लेम आहे. हां, अजून परत काही वस्तू घ्यायच्या म्हटल्या, डे टू डे एक्सपेन्सेस ॲटलिस्ट 30-40K तर जातातच. 1 लाखामधनं आपण अज्युम करू 30,000 रुपये तुझे एक्सपेन्सेस आहे, रेंट आहे, 40,000 रुपये, 60,000 रुपये उरत आहेत. ओके, 60,000मधनं तू किती इन्व्हेस्ट करशील? जर 60,000मधनं 10,000 मी अजून बफर ठेवतो, 50,000 रुपये तेवढे उरले, तर 50,000मधनं किती इन्व्हेस्ट करशील? किती इन्व्हेस्ट केले पाहिजेत? मग मी तुला माझं एक्झाम्पल देतो. माझी मेंटॅलिटी अशी की बाबा 20,000 का, कारण की ते 20,000 मी टाकून नंतर विसरून जाणार किंवा बाबा नंतर ते टाकले त्याच्यानंतर 10 years नंतर बघायचं. पण उरलेली जी अमाऊंट आहे ती ॲज अ बँकमध्ये किंवा सेफ्टी कंडिशनमध्ये किंवा दुसऱ्या ॲसेट्समध्ये जसं गोल्ड म्हणा किंवा इन केस फ्लॅट घेणं, तर मग ते ऑलमोस्ट खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. पण आपले बेसिक नेसेसिटीज आपल्या लाईफ ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी तेवढं ते यूज करू शकतो. म्हणजे तू 50,000मधनं 20,000 रुपये SIP करणार, बरोबर आहे? म्हणजे 40% झाले तुझे.
बरोबर आहे. उरलेले 60% तू गोल्ड FD म्हणजे तू 5%ने वाढवणार. आता हे 40% पैसे तुला 20% जरी रिटर्न दिले ना तरी तुझं नेट रिटर्न 7-8% देतो आहे. मी असा इन्व्हेस्टर आहे ना, मी नेहमी लोकांना म्हणतो तुम्हाला 40,000 जमत आहेत ना 40,000 करा इन्व्हेस्ट. देर इज नो रूल की तुम्ही एवढेच इन्व्हेस्ट केले पाहिजे. आज बुकिशमध्ये एक रूल आहे बुकमध्ये फायनान्सच्या, काय 80-20-10 काहीतरी तो रूल आहे. तो असं सांगतो की तुम्ही 100 रुपये तुम्हाला सेव्ह करणार, तुम्ही 20,000 रुपये सेव्ह केले पाहिजेत, 10,000 रुपयाचं गोल्ड घेतलं पाहिजे, फलाना ठिकाणा असा आहे. मी म्हणतो मी ज्या वेळेला 2017ला इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली, आय यूज टू सेव्ह 70% ऑफ माय इन्कम. 70% कारण तो मला तेवढं जमत होतं. 2017ला मी 29 वर्षाचा होतो. सो त्यावेळेला माझ्याकडे लायबिलिटीज होत्या. तुझ्याकडे लायबिलिटीज नाही आहे, तू 25 आहेस, बरोबर आहे. तुझ्या लायबिलिटीज काय आहेत? आता लक्झुरियस लाईफस्टाईल एक्सपेन्सेस ही तुझी लायबिलिटी आहे, बरोबर आहे. ती लायबिलिटी सोडून, ती लायबिलिटी म्हणजे ते थोडंसं कर्टेल करून जेवढे पैसे उरत आहेत तेवढे सगळे म्युच्युअल फंडमध्ये गेले पाहिजेत. 1 रुपये ठेवू नको बँकेत, ओके. म्हणजे 1 रुपये म्हणजे 10,000 रुपये थोडेसे जसं आपण बफर बाजूला कडून जे काय उरत आहेत इन्व्हेस्टेबल अमाऊंट पूर्ण म्युच्युअल फंडमध्ये टाक. 40,000 रुपये तुला जमत आहेत आणि तू 40,000 रुपयाची SIP केली, दरवर्षी 4,000ने वाढवली 10%, 5.5 वर्षात 40 लाख रुपये तेवढे होतात, ओके. आणि 40,000मधले तू 16,000ची SIP केली म्हणजे 40% जे आपण मगाशी उदाहरण घेत होतो, आणि 10%ने वाढवली तर 5 वर्षात 16 लाख रुपये होतात तुझ्याकडे. 40 लाख 16 लाख 24 लाखाचा फरक पडतो. आता तुझ्याकडे 24 लाख छोटी अमाऊंट असेल तर तू 16,000ची SIP कर, पण माझ्या मते 24 लाख इज व्हेरी. तो 25 वर्षाचा आहे, 30व्या वर्षाकडे 50 लाख रुपये असेल तर कसं वाटेल? असं आहे. मला लोक प्रश्न विचारतात, आमच्याकडे फ्लॅट नाही तर आमच्याकडे मुली येत नाहीत. माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत, 27-28व्या वर्षी 60 लाख रुपये आहेत त्यांच्याकडे पोर्टफोलिओमध्ये. तुला काय वाटतं येणार नाही पोरी? 100% येणार. प्रत्येक मुलीच्या बापाला, वडिलांना सेक्युरिटी लागते. माझ्याकडे 60 लाख रुपये आहेत, रांग लागेल मुलींची, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मी घर घेतलं आहे तर मी भासवून तर देतो आहे की माझ्याकडे पैसे आहेत, पण ॲट द बॅक ऑफ माइंड मला माहिती आहे की माझे पैसे नाही आहेत. पहिली केस आहे ना, 60 लाख माझ्याकडे आहेत, बॉस लाईफ सेट होते. असे अगणित एक्झाम्पल्स झालेत माझ्याकडे. तू पण असं एक एक्झाम्पल होऊ शकतोस. आता जसं तुम्ही म्हणाले मुलगी देताना किंवा लग्न करताना, तर आपण जसं लोकांना सांगतो आपल्याकडे हे फ्लॅट आहे ते फ्लॅट आहे, तर आपण एवढे SIP केले हे असं लोकांना सांगितलं पाहिजे का? परफेक्ट आहे, सांगितलं पाहिजे. मी तुला तेच म्हटलं, तुझा एक मित्र इथे बसला आहे, त्याची किती SIP आहे, किती. काय होतं ना, बेसिकली हा प्रॉब्लेम माझ्या मित्रांमध्ये पण होता. आपण ज्या क्लासमधनं येतो किंवा आपण ज्या संस्कृतीमधनं येतो, पैशाबद्दल बोलण्याला आपण टॅबू म्हणतो. का? कारण असं आपलं म्हणणं होतं की तू काही सांगितलं आणि त्याची नजर लागली तर. सो मी नेहमी एक गोष्ट म्हणतो, मी तुला सांगितलं माझा 2.25 करोडचा पोर्टफोलिओ आहे, तुझं काय रिप्लाय येईल? अरे एवढे पैसे अजून काय बोलशील तू? ह्याला प्रत्येक गोष्टीवर जज करणार, म्हणजे याच्याकडे खूप पैसे काय. ह्याला ना मी म्हणतो माइंडसेट शिफ्ट. तू मला विचारलं पाहिजे, बॉस 2.25 करोड आले कसे, तू सांग, मी पण फॉलो करतो, माझे 2 करोड होतील. प्रश्न काय विचारायचे ना हे पण आपल्याला कळलं पाहिजे. मी माझ्या मित्रांना जेव्हा सांगायचो की ना तुम्ही म्युच्युअल फंड करा, वेडा आहे का? 25 वर्ष कोणी रिटायरमेंट प्लॅनिंग करतं? हे वय तो मजा करण्याचं आहे, क्लबला जा, पब्सना जा. 2018 साली म्हणजे मी त्यावेळेला 28-29 वर्षाचा 1.25 करोडचा फ्लॅट घेतला. ते म्हणाले आमच्यापेक्षा हा मुलगा आणि 1 करोडचा फ्लॅट कसा घेतो? जेव्हा मी ओरडून सांगायचो तुम्ही करा तेव्हा ऐकत नव्हते, पण ज्या वेळेला मी फ्लॅट घेतला तेव्हा त्यांचे डोळे उघडले, पण तरी त्यांनी इन्व्हेस्ट नाही केले. जेव्हा माझा पोर्टफोलिओ 2020ला 50 लाखाच्या वर गेला, त्यांना मी प्रत्येक माइलस्टोन सांगत होतो. माझे 10 लाख साठलेत, माझे 20 झालेत, माझे 30 झालेत. सो ते जर्नी ते पण जगत होते आणि 50 लाख जरा सगळ्यांचे डोळे उघडले, सगळ्यांनी तगड्या SIP चालू केल्या, इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. हे तुझ्या आईबाबांकडे किती पैसे आहेत ना हे पण आपण विचारत नाही, बरोबर आहे का? कारण आपल्या आईबाबांनी कधी सांगितलं नसतं की माझ्याकडे किती पैसे आहेत. आपण तेच पुढे कॅरी फॉरवर्ड करतो, आपण सांगत नाही. ही ना कुठेतरी ब्रेक झाली पाहिजे. जसं मी तुला बोललो माझे 2 करोड रुपये, तू काय बोलला केवढा पैसेवाला आहे.
ह्याच्यापेक्षा मी तुला पाथ देतो की तू पण 2 करोडवर जाशील, तू ती पाथ फॉलो कर, हे होणं खूप गरजेचं आहे. काय होईल, आता आपण इकडे 4 जण आहोत, मी सांगितलं 2 करोडचा पोर्टफोलिओ, तू एक माणूस आहेस, या दोघांच्या मित्रांनी समजा असं त्यांना वाटलं हे असं नाही होऊ शकत, मी काय म्हणेन 3 जणांमध्ये एक माणसाला जरी वाटते ना पॉझिटिव्ह आहे, माझ्यासाठी दॅट इज ओके, तुझी लाईफ चेंज होईल. दिस इज वॉट आय बिलीव्ह. ह्याला मी माइंडसेट शिफ्ट म्हणतो. मी IIT IIMचा नाही, साधा 10वीत मला 79% होते, 12वीत 72% होते. माझ्यासारखा व्यक्ती 35व्या वर्षी जर एवढा पोर्टफोलिओ करू शकतो, कोणीही करू शकतो, फक्त त्याला राईट डिरेक्शन पाहिजे. समजा एका मुलाचं लग्न करायचं आहे, तर त्याला असं पत्रिकेमध्ये लिहिणं की बाबा माझ्याकडे एवढे एवढे SIP आहेत, एवढे एवढे म्युच्युअल फंड आहे, असं सुरुवात केली पाहिजे का? असं तर आपण पत्रिकेत असं पण लिहित आहे माझ्याकडे 2 फ्लॅट आहेत, पण ते असं बोलण्यात होतं की बाबा हां या मुलाकडे 2 फ्लॅट आहेत, हे आहे, घरचे चांगले आहेत, याला मुलगी देणं चांगलं आहे. तर असं ट्राय कर. लोकांमध्ये सांगणं बरोबर आहे का की बाबा माझ्याकडे एवढे म्युच्युअल फंड? डिपेंड करतं. माहिती आहे कसं होतं की कोणीही जेव्हा आपण तो कांदे पोह्याचा कार्यक्रम असतो ना, कोणी डिस्कस करत नाही की तुझ्याकडे पैसे किती आहेत, माझ्याकडे पैसे किती आहेत, बरोबर आहे. जेव्हा मुलगी येते त्याच्या आधी बॅकग्राऊंड चेक झालेला असतो. बॅकग्राऊंड चेक, राईट, बरोबर आहे. बॅकग्राऊंड चेकमध्ये पहिलं काय येतं की आई वडिलांची परिस्थिती कशी आहे, मुलगा किती कमवतोय, आणि त्याचा फ्लॅट असेल तर ते ॲडिशनल फॅक्टर होतो, बरोबर आहे. आता ज्यांनी बॅकग्राऊंड चेक केलाय तुझा, त्याला जर माहिती आहे की तू जबरदस्त इन्व्हेस्टर आहे, तुझ्याकडे 1 करोड रुपये आहे, ते तू सगळ्यांना सांगतोय, तर ती ऑटोमॅटिकली इन्फॉर्मेशन जाणार आहे. कुठेही असं डिस्कस होत नाही की माझ्याकडे फ्लॅट आहे किंवा माझ्याकडे एवढं सोनं आहे. सोनं तर काय आपण घालून फिरू शकतो, कुठेही डिस्कस होत नाही. डिस्कशन झालं पाहिजे असं मी म्हणतो की माझ्याकडे एवढे एवढे म्युच्युअल फंड्स आहे, माझं एवढं एवढं व्हॅल्युएशन आहे, हे डिस्कशन झालं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण असं म्हणजे नेगेटिव्ह वेमध्ये पण होऊ शकतं की बाबा हा स्टॉक मार्केटमध्ये तर याचं काय म्हणजे फ्युचर सांगता येत नाही, कधी डाऊनफॉल येऊ शकतो, तर हा निगेटिव्ह फॅक्टर नाही होऊ शकत? परफेक्ट आहे, होऊ शकतं. माझ्या बाबतीत पण झालं. माझ्या सासू सासऱ्यांना बिलकुल माझ्यावर ट्रस्ट नव्हता की हा मुलगा काहीतरी करेल लाईफमध्ये. ओके, आता ते म्हणतात मुलीला, म्हणजे माझं लव्ह मॅरेज आहे तरी हा प्रॉब्लेम होता की त्यांना असं प्रत्येकाची ना एक फेज असते. तू ज्या फेजमध्येस 25 ते 30, ह्याला मी जसं मी म्युच्युअल फंडमध्ये म्हणतो की पहिले 3 वर्ष 5 वर्ष रिटर्न्स मिळत नाहीत, तशी ही तुझी फेज बिल्डिंग फेज आहे. तू पॉडकास्ट करतोयस, तू अजून 3-4 गोष्टी ट्राय करशील, तुला माहीत नाही काय सक्सेसफुल होईल. माझ्या बाबांचा 30 वर्षापूर्वीचा बिझनेस स्टॉक मार्केटचा चेंज करून मी म्युच्युअल फंडमध्ये आलो. आता मला माहिती होतं का म्युच्युअल फंड एवढं चालेल? बिलकुल माहीत नव्हतं. पण एक होतं की आपल्याला ना बिझनेसमध्येच सक्सेसफुल व्हायचं आहे. आता ते माझे सासू सासरे म्हणतात की हां तू काय डिसिजन घेतला, पण मी नसतो चाललो ना म्युच्युअल फंड्समध्ये तर त्यांनी आज पण शिव्या घातल्या असत्या. सो इट इज अ हार्ड फॅक्ट. आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे की जे काय होतं आहे ते असंच राहणार आहे, आणि वोकल राहा गोष्टीसाठी. तुम्हाला म्हणजे लाईफमध्ये गोष्टी तुमच्याप्रमाणे होत नाही आहे तर त्या पण तुम्ही डिस्कस करा. त्यात तुम्हाला पार्टनर चांगली असणं खूप गरजेचं आहे. तुमच्यात म्हणजे डाऊनफॉलमध्ये पण माझी बायको माझ्यावर होती, आणि आता माझी अपसाईड आहे, तरी पण आमची जे बॉन्डिंग आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी घरी बायकोबरोबर किटकिट करतो आहे, तिच्यावर माझे रिलेशन चांगले आहेत, आणि बाहेर जाऊन मी तुफान कमवतो आहे, दॅट डज नॉट मेक सेन्स. असं होऊन जातं. तर आपण आधी डिस्कस केलं की बाबा फ्लॅट घेतलं पाहिजे का SIP चालू केली पाहिजे. आपण आता एक अशी केस डिस्कस करूया. समजा एकाने असा घेतला आहे फ्लॅट, त्याचं होम लोन चालू आहे, तर त्यांनी फ्लॅट विकून SIP नवीन चालू केली पाहिजे का त्याच्याच काही सम अमाऊंट SIPमध्ये टाकलं पाहिजे? आता ह्याच्यात 2-3 रिस्ट्रक्चरिंग गोष्टी म्हणतो मी आजच माझ्या इन्स्टाच्या स्टोरीवर एक टाकलेलं. मेजर लोक मला आता जे मेसेज करतात ना ते कसे करतात, सर आमचं फलाना लोन चालू आहे, 50,000 रुपये EMI आहे, आता मला 5,000ची SIP करायची आहे. ओके, म्हणजे त्यांची कॅपॅसिटी सेव्ह करायची 55,000 आहे, पण त्यातले 5,000च इन्व्हेस्टमेंट होत आहे. 50,000 लोनमध्ये जात आहे. 5,000च्या SIPने तुमचं लाईफ नाही बनू शकत, हे तुम्ही आत्ताच लिहून घ्या. जर तुम्ही यंग आहात, आणि मी नेहमी म्हणतो यंग आहात आणि 3-4 हजार 5,000 रुपये सेव्ह करतायत, ते तुम्ही अपस्केलिंगमध्ये टाका. तुम्ही बिलकुल सेव्ह करू नका. 15-20 हजार रुपये जेव्हा तुम्ही सेव्ह करू शकाल तेव्हाच करा. आता तू लोन घेतलं आहेस, ओके, तू तर घरात राहतोय पण तुला कळलं हा डेंजर डिसिजन झाला आहे. ओके, तर मेजर लोक 20 वर्षाचं लोन घेतात. मी त्यांना सांगतो 30 वर्षाचं करा. ओके, म्हणजे तू समजा 50,000 रुपये EMI भरतोय,
तर त्या 30 वर्षाचा टेन्युअर वाढवल्यावर ते 50,000चा EMI तुझा 40 किंवा 38,000वर येतो. मग तो 12,000ची जी गॅप आहे ती तू SIP करू शकतोस. ओके, कारण 12,000 थोडं तुला विंडो मिळतो SIP करायला, प्लस तू खिशातनं अजून 10,000 रुपये टाक, म्हणजे साधारण 22-25,000ची SIP होईल. दुसरी गोष्ट, तुझी सेकंड प्रॉपर्टी आहे ज्याच्या रेंटवर तुला वाटते की तू फार एकदम झंडे काढलेत, ती तर प्रॉपर्टी विकलीच पाहिजे. ती विकायची, टॅक्स भरायचा आणि म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकायचे. अज्युम करा 50 लाखाची प्रॉपर्टी आहे, मी आज ती विकली, मी 5 लाख रुपये टॅक्स भरला, 45 lakhs मी म्युच्युअल फंड्समध्ये टाकले. 10 वर्षात 12% तिप्पट होतात, म्हणजे साधारण 1,35,00,000 रुपये होतात. आज 50 लाखाचा फ्लॅट 10 वर्षात 1.5 करोड जाऊच शकत नाही, चान्सच नाही आहे. बरं, हे लिक्विड अमाऊंट आहे, कधी तुम्ही काढू शकता. या 2 गोष्टीवर लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट, मी राहता फ्लॅट मी नॉर्मली लोकांना सांगतो की तुम्ही विकून रेंटवर जाऊन करू नका, कारण त्याने तुम्हाला मेंटल प्रेशर येतं. ओके, आणि ते खूप कमी लोक सस्टेन करू शकतात, कारण मेंटल प्रेशरमध्ये आपले आई बाबा, सासू सासरे, मित्र हेच म्हणतात तू काय वेडा आहेस का असं कोणी फ्लॅटवर जाऊन. सो ते नका करू. मग त्याला तुम्ही अपस्किल करा, स्वतःला पगार वाढवण्याचा प्रयत्न करा. या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. पण खूप म्हणजे टेक्निकलमध्ये गेलो तर आता मला काहीच टेक्निकल मला करायचं नाही आहे. मला पगार येतो आहे, मला डायरेक्टली फायनान्शियल ॲडवायझरकडे जायचं आहे आणि माझी SIP चालू करायची. तर एखादा फायनान्शियल ॲडवायझर म्हणजे सिलेक्ट करताना काय काय फॅक्टर्स कन्सिडर केले पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काय काय बघितलं पाहिजे? सगळ्यात मेजर मी सध्या गोष्टी काही सांगतो की तो ना, पहिल्या गोष्ट म्हणजे एक्सपिरियन्स पाहिजे. ओके, ॲडवायझर असा पाहिजे की त्याने ॲटलिस्ट 500 लोकांना ॲडवायझरी दिलेली आहे आणि तो 500 लोकांचा फंड मॅनेज करतो आहे. त्याच्याकडे 500 क्लायंट्स आहेत. सो 500 क्लायंट्स म्हणजे 500 केस स्टडीज आहेत. आज आपण 5 जणं रूममध्ये आहोत, 5ही जणांची फायनान्शियल हेल्थ वेगळी आहे, इन्कम वेगळं आहे, एक्सपेन्सेस वेगळे आहेत, त्याचे गोल्स वेगळे आहेत. सो 500 लोक, 500 केस स्टडीज. 500 लोकांमध्ये 300 केस स्टडी असे असतील की ज्याच्यात त्यांनी रिटर्न्स बनवलेले आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट मी म्हणतो तो थोडा यंग पाहिजे. ओके, जेवढा यंग तेवढा डायनॅमिक, जेवढा डायनॅमिक तेवढे तुझे रिटर्न्स चांगले, जेवढा तो प्रौढ तेवढे तुझे रिटर्न्स कमी. कारण मी तुला माझ्या कन्व्हिक्शनप्रमाणे फंड सांगणार आहे, बरोबर आहे. माझे बाबा त्यांच्या कन्व्हिक्शनने फंड सांगणार. बाबांचं वय 63 आहे, ते लार्ज कॅप आहेत, ते तुला लार्ज कॅपच सांगणार आहे. मी मिड कॅप आहे, सो मी तुला मिड कॅप सजेस्ट करणार. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरी गोष्ट, तो कुठल्या एरियामध्ये किती फंड इन्व्हॉल्व करतो आहे, म्हणजे किती फंड त्याने मॅनेज केला आहे, इज व्हेरी इम्पॉर्टंट. आमच्या याच्यात त्याला ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट म्हणतात. चौथी गोष्ट, तो सेबी रजिस्टर्ड आहे की नाही, खूप महत्त्वाचं आहे. आज बरीच लोक म्हणतात की कोर्सेस विकतात आणि सांगतात डायरेक्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. एक्सपिरियन्स ही गोष्ट अशी आहे ना, जे ॲडवायझरी मिनिमल कॉस्ट. तुला माहिती आहे ॲडवायझरची फी किती असते, आम्ही किती चार्ज करतो? तू आज 10,000ची SIP केलीस, ओके, तर मला 50 रुपये मिळतात. दॅट इज डिवायडेड इंटू 12 मंथ्स. मला महिन्याला 4 रुपये मिळतात. 4 रुपयासाठी आम्ही एवढी ताकद लावतो, एवढी एनर्जी देतो तुम्हाला. सो एव्हरी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता मला 4 रुपये, म्हणजे फॉर एव्हरी SIP, एव्हरी इन्स्टॉल मला 4 रुपये मिळतात. तू 1 लाख रुपये लमसम टाकले तर मला 500 रुपये मिळतात. ॲव्हरेज 0.5 to 0.6% मिळतात. पण ते तू आज 1 लाख रुपये टाकले तर मला या महिन्यातच 500 नाही मिळत, मला ते 12 महिन्यात डिवाईड होतात. एव्हरी महिन्याला 40 रुपये मिळतात. 40 रुपये तुम्ही देऊ नाही शकत मला. जर आपल्याला ताप आला तर आपण MD डॉक्टरकडे जातो, त्याला आपण 1000 रुपये देतो, तो एक गोळी देतो तुम्हाला, त्या गोळीने आपल्याला 1 दिवसात बरं वाटतं. मग तीच गोळी तुम्ही आमच्यासारख्या फायनान्शियल डॉक्टर्सकडनं नाही देऊ शकत. किती नॉमिनल पे करतो आम्ही तुम्हाला. पण आपण काय ना, हे एक्सपेन्सेस वाचवण्यासाठी जो आपल्याला रोग आहे ना, तो आपण प्रोलॉंग्ड ठेवतो. मला फी नाही द्यायची ॲडवायझरला, मला डायरेक्ट जायचं आहे. पे करा, गेट राईट ॲडवाईस, काम तमाम. जसं तुम्ही आधी म्हणाले, म्हणजे ॲज अ सेपरेट फीज तुम्हाला द्यावं लागत नाही, ते याच्यातूनच कट होतं ना, राईट? का सेपरेट फीज ॲज अ 2 ॲडवायझर्स असतात. एक असतात की जे अपफ्रंट चार्ज करतात, ओके, ते तुझा AUM मॅनेज करतात. म्हणजे तू तुला मी एक फी चार्ज करणार, मग तू माझ्याकडे इन्व्हेस्ट कर, तू डायरेक्ट करतो, तुझा लुकआउट आहे. माझ्यासारखे इंडिपेंडंट ॲडवायझर्स आहेत, आम्ही अपफ्रंट काही चार्ज करत नाही. तू माझ्याकडे इन्व्हेस्ट केले तर मला पैसे मिळतात, तू माझ्याकडनं
समजा कन्सल्टेशन घेतलं आणि तू डायरेक्ट गेला तर मला तेही मिळत नाही. तुला मी एक फॅक्ट सांगतो, इंस्टाग्राममधनं आत्तापर्यंत एका वर्षात 7,000 लोकांना मी कन्सल्ट केलं आहे, मी आणि माझ्या टीमने. किती क्लायंट झाले असतील माझे? ही सगळी फ्री ऑफ कॉस्ट होता. किती क्लायंट झाले असतील अंदाजे? 7,000 ऑलमोस्ट 10%. 10%. परफेक्ट. म्हणजे 700 ते 750. बाकी 6,500 लोकांनी डायरेक्ट जाऊन इन्व्हेस्टमेंट केली. आय एम नॉट अट ऑल वर्ड. मला माहिती आहे ते माझ्या कन्सल्टिंगने पैसे बनवतील, पण ह्याने काय होईल, पुढे मागे त्यांना काही गोष्ट लागली तर मी काहीच करू शकत नाही. आणि त्यांनी केलं आहे नाही केलं आहे मला माहिती नाही, पण तू माझ्याबरोबर आहेस तर मी तुझ्याबरोबर पूर्ण जर्नीबरोबर तुझ्याबरोबर राहणार आहे. तुझ्या एव्हरी अप्स अँड डाऊन्समध्ये तुझ्याबरोबर आहे. तुला कधी गरज लागली, आय एम जस्ट अ कॉल अवे. दिस इज द पॉवर ऑफ ॲडवायझरी. बेस्ट साईट किंवा ॲप कोणतं आहे SIP घेण्यासाठी? म्युच्युअल फंडसाठी मी जे ॲप वापरतो ते फंड्स बाजार आहे. फंड्स बाजार. येस. प्रुडंट म्हणून कंपनी आहे जी लिस्टेड आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर. 1,000 रुपये भाव चालला आहे. त्यांचा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे फंड्स बाजार, ज्याच्या थ्रू मी इन्व्हेस्ट करतो. इट्स अन अमेझिंग प्लॅटफॉर्म. माझ्या तुम्ही वेबसाईटवर गेलात धनसमृद्धी.in वर तर तुम्हाला त्याची लिंक मिळेल. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही डायरेक्ट करू शकता इन्व्हेस्ट. बाकी पण ॲप्स आहेत, पण मी त्या सजेस्ट करत नाही कारण मी त्याच्या थ्रू कधी इन्व्हेस्ट केलेले नाही आहेत. सो त्यांचे प्रोज अँड कॉन्स मला माहीत नाही आहे. पहिल्यापासनं मी याच्या थ्रूच करतो. माझा पूर्ण जो AUM आहे तो पण याच्या थ्रूच आहे. त्यामुळे मला माहिती आहे त्याची वायबिलिटी काय आहे. आणि एखादं तुम्ही असं रिसोर्स सांगू शकता, बुक किंवा पॉडकास्ट म्हणा किंवा ॲज अ चॅनल सेपरेट, जे स्पेसिफिकली म्युच्युअल फंडवरच डिपेंड आहे किंवा ते जेणेकरून ज्यात आपल्याला इन्फॉर्मेशन भेटू शकेल डे टू डे माणसाला? ॲडवायझर खोज वेबसाईट खूप चांगली आहे. ॲडवायझर खोज. व्हॅल्यू रिसर्च ऑनलाईन म्हणून एक वेबसाईट चांगली आहे. आणि फंड्स बाजार प्लॅटफॉर्मच अप्रतिम आहे. तुम्ही एकदा त्या प्लॅटफॉर्मवर गेला की त्या प्लॅटफॉर्मच्या बाहेर जायची गरजच नाही लागणार, एवढी त्याच्यात इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे तुम्हाला जे काही कम्पॅरिझन करायचं आहे, जे काही तुम्हाला गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या त्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल. इट इज अ वन स्टॉप सोल्युशन की त्याच्यावर तुम्ही स्टॉक्स घेऊ शकता, म्युच्युअल फंड्स घेऊ शकता, बॉन्ड्स घेऊ शकता, स्मॉल केस घेऊ शकता, लिक्विड लोन्स म्हणून प्रोडक्ट आहे ते करू, सगळ्या गोष्टी अंडर वन रूफ आहे. इट इज अ वन स्टॉप सोल्युशन. तुम्ही त्याच्यावरही बघू शकता. तर आपण राऊंड अप करूया. म्हणजे आता प्रत्येक एजनुसार तुम्ही मला एक चांगले SIP मला सजेस्ट करा. 20 इयर्स ओल्डसाठी जे एक स्टुडंट आहेत. ओनली स्मॉल कॅप. 25 इयर ओनली स्मॉल कॅप. 30. एक मिड कॅप घेऊ शकता. 30 मिड आणि स्मॉल. मिड अँड स्मॉल. 40. मिड स्मॉल फ्लेक्झी. 50. फ्लेक्झी जास्त, मिड आणि स्मॉल कमी. 60. हायब्रिड फंड्स. आता एक 18 वर्षाचा मुलगा आहे, त्याला जर ह्या फील्डमध्ये यायचं म्हटलं ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर म्हणून, तर त्याला काय काय करावं लागेल? मी असे पण लोक बघितले जे इंजिनियर्स आहेत आणि सक्सेसफुल ॲडवायझर्स आहेत. काही लोक कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत, ते पण मी सक्सेसफुल ॲडवायझर्स बघितले. सो बेसिक एक ग्रॅज्युएशन असणं तुम्हाला गरजेचं आहे की जिथे तुम्हाला एक एज येतो. ओके. त्याच्याबरोबर CFP केलं तर खूप उत्कृष्ट. सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर. ओके. ही जर तुम्ही एक्झामिनेशन क्लिअर केली तर म्हणजे तुम्हाला या फील्डमध्ये जे एक नॉर्मल लोक येतात त्याच्यापेक्षा खूप जास्त एज मिळतो आणि त्याने तुम्हाला प्लॅनिंगला पण खूप फरक पडतो. कारण एक्सपिरियन्स यायला 6-7 वर्ष जातात. त्याच्यात CFP असाल तर तुमच्याकडे क्लायंट चांगले अट्रॅक्ट होते. तर CFP केलं तर सगळ्यात बेस्ट. आणि ज्याचं समजा आता एखादं ग्रॅज्युएशन वगैरे झाले तर त्यांनी ॲज अ सेपरेट कोर्स करणं किंवा त्याला आता फील्ड चेंज करायची म्हटलं एंटायरली इन टू धिस, तर त्यांनी कोणकोणते कोर्सेस किंवा असं डिग्रीज केलं पाहिजे? मी नेहमी असं म्हणतो की ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन इज इम्पॉर्टंट. सो मी BE मेकॅनिकल आहे आणि मी MBA फायनान्स आहे. सो याने काय होतं ना, एंट्री पॉईंटला आज समजा तू माझ्याकडे आलास. ओके. तू मला विचारलंस की तू काय शिकलं आहेस आणि मी तुला सांगितलं मी BE मेकॅनिकल आहे प्लस मी MBA फायनान्स आहे, तर तुझं काय म्हणणं पडेल की हा शिक्षित आहे, हा माझे पैसे मॅनेज करू शकतो. सो एंट्री लेवलला तुमचं शिक्षण असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता फील्ड चेंज करायची झाली तर मी म्हणतो लोकांना की तुम्ही CFP करा. तुम्हाला सर्टिफिकेशनसाठी CFP बेस्ट आहे. लायसन्ससाठी NISMची एक सिरीज आय थिंक 5A का काहीतरी आहे जी तुम्हाला द्यायला लागते. त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट येतं की यू आर लायसन्स्ड
टू डिस्ट्रीब्यूट म्युच्युअल फंड्स. मग ते एकदा सर्टिफिकेट आलं की तुम्ही करू शकता मग म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन. स्कोप आहे का या फील्डमध्ये? अप्रतिम स्कोप आहे. इंस्टाग्राम चालू झाल्यापासनं आत्तापर्यंत कमीत कमी 300-350 ॲडवायझर्स येऊन मला भेटून गेलेत. मला हेच प्रश्न विचारतात की स्कोप आहे का. मला सांग, तू तर किती वर्ष कमवतोयस? 4 वर्ष. 4 वर्ष. हां. म्हणजे प्री कोविडपासून कमवतोयस. प्री कोविडचा अवेअरनेस आणि पोस्ट कोविड अवेअरनेस जमीन आसमानचा फरक पडला आहे. बरोबर आहे. कारण जिओने आपल्याला मोबाईल हातात दिला, इंटरनेट इझिली ॲक्सेसिबल दिलं आणि आपल्याला सांगितलं की स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनतो. जिथे स्टॉक मार्केट आलं तिथे म्युच्युअल फंड्स आलं, जिथे म्युच्युअल फंड्स आलं तिथे ॲडवायझर आला. आता तुम्ही कशी ॲडवाईस देताय इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो अप्रतिम स्कोप आहे. तुम्हाला काही मदत लागली मी तुम्हाला हेल्प करायला तयार आहे. इफ यू आर ओके, तुम्ही ॲज अ फिगर सांगू शकाल एखादा फायनान्शियल ॲडवायझर एक वार्षिक उत्पन्न किती असतं साधारण? सो मी जसं बोललो, फॉर एव्हरी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 0.5 to 0.6% मिळतात. म्हणजे एक ॲडवायझर समजा 50 करोड मॅनेज करत असेल तर 0.6 प्रमाणे तो वर्षाला 30 लाख रुपये कमवतो, महिन्याला 2.5 लाख रुपये कमवतो. असं आहे. हा त्याचा रेव्हेन्यू झाला. म्हणजे त्याच्या पाठीमाग त्याला सॅलरीज, रेंट, पण त्याच्या हातात 30 लाख रुपये येतात वर्षाला. असं आहे. आता म्युच्युअल फंडचं एक मिसकन्सेप्शन्स काय आहे किंवा मिथ्स काय आपल्या लोकांमध्ये साधारणतः तुमच्या फील्डमध्ये? समजा तुम्हाला आत्तापर्यंत जेवढं पण मिसकन्सेप्शन्स आले लोकांकडनं, तर मोस्टली कॉमन फॅक्टर काय आहे? म्युच्युअल फंडमध्ये पैसा बनत नाही हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. का बनत नाही? कारण जसं बोललो पहिले 3-4 वर्ष रिटर्न्स नाही मिळाले की आपण कम्पेअर करायला लागतो. अरे माझी FD 6% तरी रिटर्न देत होती, हे तर काय आहे, रिस्क पण घ्या, व्हॉलॅटिलिटी पण सहन करा. दुसरी गोष्ट, सध्या इंडेक्स फंडचं खूप गोष्ट चालली आहे. इंडेक्स फंड्स खूप काय इंडेक्स फंड? इंडेक्स फंड म्हणजे समजा आता मी मिड कॅपचा एक फंड बोललो. सो ॲक्टिव्ह फंड आणि पॅसिव्ह फंड्स असतात. ॲक्टिव्ह फंड्स म्हणजे फंड मॅनेजर लक्ष देऊन तो फंड मॅनेज करतो. पॅसिव्ह फंड म्हणजे मिड कॅपचा एक इंडेक्स असतो, म्हणजे जो कम्पॅरेटिव्ह इंडेक्स असतो ना, तो जसा हलेल तसा तो फंड हलतो. फंड मॅनेजरला काहीच करायचं नसतं, त्याला आपण पॅसिव्ह फंड्स म्हणतो. इंडियामध्ये खूप सध्या बोलबाला आहे इंडेक्स फंडचा. ॲक्टिव्ह फंड्समध्येच पैसे बनतात, पॅसिव्ह फंड्समध्ये पैसे बनत नाही. हे मी ओरडून कंटाळा आला आहे मला. पण लोकांना ते आपण कसं आहे ना, US जे चालतं ना ते आपण रेप्लिकेट करायला बघतो. US खूप इंडेक्स फंड चालतात. इंडियामध्ये ते अजून चालत नाही आहेत आणि ते पण 500 इंडेक्स फंड्स आहेत. त्यातनं तुम्ही काय निवडणार फंड्स? इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो तो एक मिसकन्सेप्शन आहे. तिसरी गोष्ट, पैसा बनला की प्रॉफिट बुकिंग करत राहायचं. मार्केट वर गेलं की पैसे काढायचे, मार्केट खाली आलं की पैसे घालायचे. अरे तुम्ही देव आहात का? तुम्हाला घंटा, मला मग कळत नाही मार्केट वर आहे का खाली आहे. नो वन कॅन टाईम द मार्केट. या 3 गोष्टी जरी पाळल्यात ना तरी पैसे बनतात मार्केटमध्ये. तर म्हणणार आय होप माझ्या पॉडकास्टनंतर तुम्ही तिघही पैसे टाकाल म्युच्युअल फंड्समध्ये. हो. हां, त्यामधला तो एक. किती आहे सांग ना व्हॅल्युएशन. नक्की दाखव मला. आपल्याकडे ते लहानपणापासून दाखवाय. माझ्याकडे किती पैसे आहेत. एक तर ह्याच्यात एक भीती असते, तू पैसे मागितले उद्या तर. हां, त्यामुळेच तुझा, कारण की मी सहसा मागत असतो ना त्याला नेहमी. हा एक मिसकन्सेप्ट. अरे द्या ना पैसे. तर असे माझे किती मित्र ज्यांना पैसे दिलेत जे मला माहिती आहे रिटर्न येणार नाही आहेत, पण मी दिल्यामुळे त्यांची लाईफ झाली आहे, 2-3 बिझनेसेस झालेत. ते कधीतरी कंपाऊंड होऊन येतील माझ्याकडे पैसे. पण मित्र त्यासाठीच आहेत ना. कारण मी बोंबा करतोय 2 करोड रुपये माझ्याकडे आणि उद्या माझा खास मित्र मला बोला मला 50,000 रुपये दे आणि मी नाही दिले तर 2 करोड चाटायचे आहेत का? सिम्पल माझं म्हणणं असतं. आणि दुसरी गोष्ट, मी तुला सांगितलं आणि तू बोलला तुझी नजर लागली मला. नजर बिजर काय लागत नाही पैशांना. पॉझिटिव्हिटीच फक्त असते आणि जशी आपली नियत आहे ना तशीच लोक मला मिळतात. कोणी आत्तापर्यंत असा म्हणाला नाही आहे मला की असं होच नाही शकत, हेच नाही. इट इज ऑल की तुमची नियत कशी आहे. तर आता आपण 5 वर्षांनी भेटून बघू की किती पोर्टफोलिओ झालेत तुमचे. हां, डेट टाकून ठेवा तुम्ही. आणि सिरियसली म्हणजे मी आय एम व्हेरी सिरियस अबाउट इट.
तुझा 1.5 लाखाचा 30-40 लाख होऊ दे. सी मी 2017ला मी स्वतः 5,000ने इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. पण 5,000 गुणिले 12 महिने 60,000 जेव्हा मला कळलं इन्व्हेस्ट होत आहेत काही न करता, ते 5 ते 15 ते 20 ते 25 जसं इन्कम वाढत जातं. आणि मग मी नेहमी ना माझ्या रील्समध्ये 1 लाख SIP म्हणतो. आता मी तुम्हाला म्हटलं 1 लाख SIP करा, तर तुम्ही काय म्हणाल? नाही शक्य. मंथली 1 लाख. पण तुम्ही म्हणाल, असे पण काही लोक असं जे म्हणतील मला 3 फिगर अचीव करायची आहे. आणि जेव्हा ते डोक्यात टाकताना देव असे काही ऑप्शन्स देतो ना की तुमची ती फिगर अचीव होते. आणि मंथली 1 लाख सेव्ह करण्यासाठी तुमचा ॲटलिस्ट पगार 2 ते 2.25 लाख पाहिजे. SIP चालू करताना म्हणजे ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून चालू करायचं की ॲज अ गोल किंवा मला एवढे पैसे या टाईम पिरियडपर्यंत अचीव करायचे? 2 गोष्टी आहेत. गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग इज बेस्ट. कोणी पाळत नाही, कोणीही पाळत नाही. म्हणून मी लोकांना म्हणतो पहिला गोल तुम्ही 5 वर्ष सस्टेन करा. ओके, 5 वर्ष तुम्ही राहिलात ना, तुम्ही कधीच मार्केट सोडणार नाही. हे मी लिहून देतो तुम्हाला, कारण त्यात तुम्ही सगळे अप्स अँड डाऊन्स बघून घेता. आणि 20,000ची SIP 20-25 लाख रुपये तुमच्याकडे असल्या तुम्हाला काय कॉन्फिडन्स येईल? तुम्ही कधीच मार्केट सोडणार. तो दॅट शुड बी युअर फॉरमोस्ट गोल. एकच गोल ठेवा. ते अर्जुनाला कसा तो डोळ्यात दिसत होता तसा तो एकच गोल ठेवा. 5 वर्ष थांबायचं आहे. दॅट्स इट. आणि तुम्ही तर यंग आहात यार, 25-26 म्हणजे. धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, तुमची महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. तू मला बोलवलंस, मला म्हणजे इट्स अन ऑनर फॉर मी की तुझ्या एवढ्या चांगल्या चॅनलमध्ये मलासारख्या साध्या व्यक्तीला बोलवलंस. आणि पहिली जसं मी मगाशी बोललो, आजच्या तारखेपासून 5 वर्षांनी जर तुमचे पोर्टफोलिओज बनले नसतील त्या पॉडकास्टला काय अर्थ नाही आहे. नाही. सो आय होप की पॉझिटिव्हली घ्या मी जे काय बोललो आहे. तुम्ही इन्व्हेस्ट केले, तुमची लाईफ चेंज होईल. हे मी तुलाच नाही सगळ्या व्ह्युअर्सना पण सांगतो. आणि आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी ग्रेटफुल टू यू की तुम्हाला लहान वयात एवढं चांगलं करताय. तुमचं चॅनल लवकर 1 मिलियन हिट करो ही माझी खरंच मनापासून इच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच. रिअली थँक्यू.